राकेश राकेश So, start, let's start. आज सगळ्या पत्रकारांचे स्वागत. आज भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे बरोबरचे सहकारी यांची संयुक्त बैठक आशिल्ली आणि ह्या सगळ्या बैठकीत आज डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या पुढारपणाखाल त्याचबरोबर आमचे केंद्रीय नेते आणि ज्येष्ठ तसेच मार्गदर्शक आमचे भाऊ श्रीपादजी नाईक महोचे आमचे वांगडी सुधीर ढवळीकर आणि त्याचबरोबर बाकीचे इंडिपेंडेंट जे बोलले ते कॅन्डिडेट आमचे आमदार आणि पार्टीचे पदाधिकारी यांच्या संयुक्तपणे बैठक झाली. सगळ्यात पहिली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे 12 वर्षाचे विकासाचे पर्व आणि त्याचबरोबर सुशासन आणि समाजसेवा आणि समर्पण या त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आम्ही पास केलो आणि त्याच नंतर वेस्ट बेंगाल, पुडुचेरी, आसाम हांगा जे यश मेळ्ळा त्या यशाचा उल्लेख करत आणि जसे संघटनात्मक काम ज्या तरेन फुडें गेला ताजोय उल्लेख करत तांकां परत अभिनंदन हेची आम्ही हांगा सगळ्यांनी प्रस्ताव दवरलो. तिसरे माननीय नरेंद्र मोदीजी एक फक्त भारतीय जनता पार्टी अशें म्हणून जाल्यार एक देशभर म्हणून एक मन की बात ह्या कार्यक्रमाच्या निमतान लोकांक अनेक वेगवेगळ्यो गोष्टी आसा ताचेर प्रकाश दिता आनी ते लोकांचे सकयल पर्यंत पर्क्युलेट जाता आणि तातूंतल्यान वेगवेगळ्या तरांतले जे रिफॉर्म्स केल्ले आसा जी कामां केल्लीं आसा ती लोकांक मुखार येवपाक एक मदीं चालना मेळटा आणि ताजो आमकां खूब फायदो जाल्लो आसा. अनेक गजाली आमकां खबर नाशिल्ल्यो त्यो खबरी त्या माध्यमांतल्यान मेळटा. त्या मन की बाताचो 134वो कार्यक्रम जो आसा तो आतां 31 तारखेक जातलो. तो पूर्णपणे सगळ्यांनी मेळून करपाचो कारण तातूंत भितर पक्ष विरहीत कार्यक्रम आणि तातूंत भितर जितले पर्यंत आमचे फुटफॉल्स जाता सकयल पर्यंत आमी पावता ताजो आमकां फायदो जातलो जेणे करून केल्ले डेव्हलपमेंट कामां मुखार करून पावतली. त्यानंतर सगळ्या आमदारांनी आपापले विशय असले मांडले आणि ते विषय मुख्यमंत्र्यांनी सगळे ऐकून घेतले आणि ताजे नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि सरकार आणि पक्ष बरोबर सगळे चलता ताजो हातूंतल्यान जे कितें विशय आशिल्ले ते विशय विचारात येयले ते सगळे मुख्यमंत्री सांगतलेच. त्याच बरोबर येणाऱ्या फुडले 8 म्हयन्याचो काळ जो आसा तातूंत भितर लोकांची उरिल्लीं कामां त्याच बरोबर लोकां मदीं वचून जे ह्या सरकारान डॉक्टर प्रमोद सावंताची 4.5 वर्सांच्या हातूंत जितलीं कामां जाल्लीं आसा ती कामां लोकां पर्यंत पावोवपाक जाय. बरीं कामां सगळे कडेन ती आमकां उलोवपाक जाय आनी ती कामांचो नियाळ जो आसा त्याय घेवन आमी लोकां कडेन वतले. जसो केंद्र सरकारचो 12 वर्सांचो नियाळ जो आसा तो आमी बुकलेट घेवन वतले. तशेंच 4.5 वर्सां म्हणजे एकूण 2012 पासून आमची सरकार जाली. ह्या 4.5 वर्सांचे ह्या कामाचे जे उरिल्ले प्रस्ताव म्हणजे तेही मार्गात लागतले ते फुडें वतले असो एक निर्धार तरेची मिटींग खेळीमेच्या वातावरणांत जाली. मुख्यमंत्र्या कडेन मागता की बाकीचे सगळे जे सरकाराची धोरणां आनी त्या बरोबर फुडें वचपाचे तांणी केल्ले प्रयत्न आणि ह्या सगळ्या आमदारांच्या आयच्या आयिल्ले विशय माझ्या बरोबर आमच्या पार्टीचे अध्यक्ष बाबू नाईक, आमचे केंद्रीय नेते श्रीपाद भाऊ नाईक, आमचे NDA आणि अलायन्स पार्टनर NGPचे नेते सुधीर ढवळीकर, मंत्री पॉवर मिनिस्टर, म्हणजे बॅक पिढीतले म्हणजे सगळ्या फ्रेंड्स. आज NDA अलायन्सची मिटींग अलॉंग विथ ऑल BJP म्हणजे अलॉंग विथ द इंडिपेंडंट हाची नुकतीच पार पडली. या मिटिंगेत विविध विषय डिस्कस झाले. सगळ्यात पहिली उपराष्ट्रपती माननीय श्री CP राधाकृष्णनजी स्टेटहूड डेच्या निमित्तान फाल्यां गोंयांत आसा. स्टेटहूड डेचो कार्यक्रम कला अकादमीच्या आवारांत आमी 10 वरांचेर सगळ्या जाणांनी सीट्स घेवली
गोंयांत वेगवेगळे योगदान दिल्ल्या लोकांच्या बद्दल तांचे फेलिसिटेशन आणि बाकीचो कार्यक्रम हो गोवा घटक राज्य 40वो घटक राज्य दिन आसा त्या निमित्तान आमी आयोजीत केला आणि व्हडा वेदी म्हणजे गोंयची घटक राज्य ती माहिती ही सगळ्या लोकां पर्यंत पावोवची हाच्या खातीर गोंय घटक राज्य दिनाचे फंक्शन हे उपराष्ट्रपती गव्हर्नर हांव आनी आमचे मंत्री सगळे ह्या कार्यक्रमाक उपस्थित आसतले गोंयच्या सगळ्या लोकप्रतिनिधी आनी लोकांक ह्या कार्यक्रमाक हांव इन्वायटेड करता त्या कार्यक्रमाच्या निमित्तान आमी सगळ्या वेगवेगळ्या सरकाराच्या वेगवेगळ्या योजनांच्या विशीं डिस्कशन्स केले सगळ्यो योजना सगळ्या लोकां पर्यंत पावोवपा खातीर सातत्यान सगळे आमदार हे कार्यरत आसता तांच्या मदीं डिस्कशन्स केले गेले आता ते 5 तारखेच्या निमित्तान आमी एनवायरमेंट डे ग्रीन कॉरिडोर म्हणजे गोंयचो नॅशनल हायवे आनी स्टेट हायवे हे पूर्णतः ग्रीन करपा खातीर मोठ्या प्रमाणात प्लांटेशन करपाचें थारायलां फाटल्या 5 जून ते 5 सप्टेंबर पर्यंत ह्या 90 दिसांच्या कार्यकाळात गोंयांत मोठ्या प्रमाणात आनी खास करून रस्त्याच्या देगेनी झाडां लावपाची रस्त्याचे ब्युटिफिकेशन करपाचे आयलँड्स आसतली त्या जाग्याचेर झाडां लावपाची ऑलमोस्ट 10 लाख झाडां प्रायोरिटीचेर गोवन स्पिसीसची लावपाचें आमी थारायल्या म्हणून 5 जुनाच्या कार्यक्रमात सगळ्या लोकप्रतिनिधी पंच सरपंच आमदार जॅडपीक ह्या सगळ्यांनी इन्वॉल्व जातले आणि पुराय गोंयचो खूब ग्रीन कॉरिडोर कसो जातलो ग्रीन आनी क्लीन गोवा कशा पद्दतीन जातलो हाज्या करून आमी खासा येवजण त्या कार्यक्रमाचें डिस्कशन सगळ्या कडेन जालें आनी त्या निमित्तान तेणें आपापल्या कॉन्स्टिट्युएन्सीन ग्रीन ब्युटिफिकेशन आनी जागा डेव्हलप कशें करपाचें हाजेरूय तेंच्यांनी भर दिला ह्या कार्यक्रमाच्या निमित्तान DDG दीन दयाळ ग्रामीण रोजगार योजना ही केंद्र सरकाराचो बरो कार्यक्रम आमी गोंयांत चालू केला जे 10वी 12वी ड्रॉप आउट्सांक घरा कडेन आसा तांकां ट्रेनींग दिवपाची 14 सेंटरां जी आसा पळय ती गोंयांत ऑलरेडी एस्टाब्लीश जाला आनी अशा पद्दतीच्या सगळ्या भुरग्यांक 3 म्हयन्यांची वेगवेगळी फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनींग वीथ ताका ऑल द रिक्वायरमेंट युनिफॉर्मा पासून टिकेट पळय सरकार स्वता दिता 1,500 भुरगे सद्या पयलीं ही ट्रेनींग घेता आनी हे 14 मडगांव आसतले केपें आसतले सांगे आसतले बिचोले आसतले सांखळे पणजे म्हापसा ह्या वेगवेगळ्या कडेन सेंटर सुरवात केल्या अनएम्प्लॉयड दितांनी ह्या सेंटरांनी आपलें नांव रजिस्टर्ड करचें आनी तांकां स्किल्ड एम्प्लॉयमेंट कोर्सीस जे आमी सुरवात केले की तेंच्यांनी ट्रेनींग घेवची आनी तांकां एम्प्लॉयमेंट खूब मोठ्या प्रमाणात दितले आमी त्या निमित्तान 12 वर्साचो मान्य मोदीजीच्या सरकाराक पुराय 12 वर्सां पुराय जाता त्या निमित्तान विविध कार्यक्रमाचे प्लॅन केला एट अ स्टेट लेवल आनी डिस्ट्रिक्ट लेवल आनी त्याच खातीर मतदारसंघ लेवलाचेर बी ते अचिवमेंट ऑफ द मोदी सरकार त्यो लोकां पर्यंत पावोवच्यो हाच्या खातीर बी सरकाराचो प्रयत्न आसा व्हडा उमेदीन फुडल्या म्हयन्याभराच्या कार्यकाळात विविध कार्यक्रम त्या निमित्तान आमी आयोजन करतले मन की बात हो कार्यक्रम तसो माननीय प्रधानमंत्री मोदीजीचो सुंदर असो कार्यक्रम सगळ्या लोकांनी मुद्दामून म्हयन्याच्या शेवटच्या आयतारा हो कार्यक्रम पळोवचो म्हणजे पार्टी अध्यक्षान ब्रीफ केल्या त्या प्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात ह्या कार्यक्रमात लोकांनी फायदा घेतलो म्हजे घर ह्या स्किमीक परत एकदा आमी नव्यान येता त्या 10 जून पर्यंत दोन्ही डिस्ट्रिक्टांनी 2 कार्यक्रम जातले ज्यांच्यानी फॉर्मा एप्लाय केला त्यांचे 3000 सुमार ऑर्डरी ह्यो क्लियर आसात त्यो दितले आनी जेणे करून सेकंड टप्प्यांतल्यान पंचायतींतल्यान म्हजे घर ही योजना नेटान सुरू करपाचें थारायलां जेणे करून म्हज्या घरांतल्यान सगळ्या तरेचे फॉर्म्स सगळ्या लोकां पर्यंत पावले त्याच्यानी जाता तितके बेगीन भरून दिवचे आनी तेंच्यो क्लियर कट सनदी आनी रेग्युलरायझेशन ऑफ हावस सर्टिफिकेटी त्यांच्या हातात दिवपाचें आमी थारायलां आमी हेल्थ विथ आयुर्वेदा म्हणजे चेक बाय दोतोर 1.0 हाच्या अंतर्गत प्रिव्हेंटीव हेल्थ चेकअप हो कॅम्प सुरवात केलो तेन्ना 50,000च्या आसपास लोकांनी ह्या तो फायदो घेतलो आता हेल्थ विथ आयुर्वेदा चेक बाय दोतोर 2.0 हो कार्यक्रम सुरवात केला त्या कार्यक्रमाचे डिस्कशन जाले आणि सगळ्या लोकांच्या मदीं हो प्रिव्हेंटीव हेल्थ चेकअप लोकांनी तुका फायदो घेवचो प्रायमरी हेल्थ सेंटर कम्युनिटी हेल्थ सेंटर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इन्क्लुडींग द प्रायव्हेट हॉस्पिटल ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ द आयुर्वेदा धारगळ आणि आयुर्वेदिक कॉलेज हांच्या मार्फत वचून फ्री ऑफ कॉस्ट ट्रिटमेंट गोंयकारांनी फुकट घेवची जेणे करून तेजे प्रिव्हेंटीव हेल्थ चेकअपय जावचें इन फ्युचर लोकांक अशा पद्दतीचो फुडली दुयेंसां जावची न्ही म्हणून ह्या हेल्थ विथ आयुर्वेदा ह्या कॅम्पाचें खूब मोठ्या प्रमाणात आयोजन हे आमच्या सरकारान केलां ताचोय फायदो घेवचो मतदारसंघातल्या विविध कामाच्या विशीं डिस्कशन जालें त्यांची कामां स्पीड अप कशा पद्दतीन करप हाजेरूय डिस्कशन सगळ्यांच्या संदर्भात जालें आनी नक्कीच ती आमी परत एकदा जे म्हणटा की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे सोबत की विकसीत भारत 2047 विकसीत गोवा 2037 करपा खातीर सगळ्या लेवलाचेर करपाचो प्रयत्न हो आमचो आसा त्या खातीर सगळ्या तरेच्या सहकार्याची अपेक्षा आसा आमी सगळे जाण जे एनडी अलायन्स आनी अलॉंग विथ द इंडिपेंडंट मेळून आमी सगळीं कामां फुडें व्हरपाची देव बरें
माझ्या घरात 3,000 योजनेची रेडी झाल्या ती टेंटेटिव्हली मतलब 10 ते 11 आपल्या जून आणि नॉर्थ गोवान एक कार्यक्रम आणि साऊथ गोवान एक कार्यक्रम असे 2 वेगवेगळे कार्यक्रम जातले आणि जे ऑर्डर रेडी आहे त्यांच्यापर्यंत मेसेज पडते आणि कार्यक्रम घडतात. मिनिस्ट्रीचे किती बसाबस झाले आजच्या मिटिंगेत डिस्कशनाचा विषय नसतो. सर असं इंडियन आता इलेक्शनाची चर्चा करपाचो विषयच नाशिल्लो आमचो. आता मी रुटीनली 3 म्हयन्यांनी एकदा मिटींग घेता. मार्चाच्या पयली मिटींग जाली सगळ्या आमदारांची कंबायनली द सेम मिटींग आमी आतां आयोजीत केली. कारण बाकीच्या हेचेर आत्ता तरी आमी ओवरऑल बाकीच्या विकासा कामांचेर आनी ऑर्गनायझेशन कामांचेर भर दिली. वॉर हेजेर कितें हे जालें डेफिनेटली आमी जी हॉस्पिटल एजन्सी घेवपाक जाय ताचेर डिस्कशन जालें. त्या खातीर वेगवेगळ्यो गजालींची सरकार टायम टू टायम सर्क्युलर्स काडीत आसा. ताचेर सगळ्या गजाली पालन करचें आमी फॉरेन टूर बंद केले. त्याच बरोबर बाकीच्यो गजालींचेर जे आसा पळय ऑस्टेरिटी मेजर्स आमी घेत आसा. थँक्यू. सर इंडियन सर शॉर्ट